आपल्या संघटनेचे विधिज्ञ म्हणजे कोण? वकील सुनील साळुंके आपले विचार आपल्यासमोर मांडतील. साळुंके साहेब या. सर्वांना मानाचा जय शिवराय, जय जिजाऊ. आपण ज्या वास्तूमध्ये इथे बैठकीला आलो आहोत, एक ऐतिहासिक वास्तू आहे श्री शिवाजी मंदिर, आणि त्याच्या 3ऱ्या मजल्यावर राजश्री शाहू सभागृह. या ऐतिहासिक वास्तूमध्ये, या सभागृहामध्ये मला वाटतं बनेसाहेब ही ऐतिहासिक बैठक झालेली आहे. मागच्या वेळी जेव्हा बनेसाहेबांशी मी जोडला गेलो, करिरोडला एक छोटाखानी हॉल होता, तो तुडुंब भरला होता. त्यावेळी मी म्हटलं होतं की सर जरा मोठा आपल्याला सभागृह बघावं लागेल. त्यानंतर मला वाटतं आंबेडकर गृहामध्ये बैठक झाली. आज इथे आता बैठक पाहून असं वाटतंय की आपल्याला कुठल्या सभागृहामध्ये आता पुढची बैठक घेता येणार नाही, कुठल्या तरी मोठ्या मैदानामध्ये आपल्याला ही सभा घ्यावी लागेल. मी इथे वकील म्हणून जरी आलो असलो, पुन्हा पुन्हा प्रत्येक बैठकीला मी सांगत आलेलो आहे की माझं जो तुम्ही ओळख करून देत असाल तर ती वकील म्हणून देत जाऊ नका. मी गिरणी कामगार, माझे वडील गिरणी कामगार होते आणि मी वारस म्हणून इथे आलेलो आहे. इथे बसलेले व्यासपीठावरची कुठलीही व्यक्ती नेता म्हणून इथे भाषण देत नाहीये, एक कार्यकर्ता म्हणून ते काम करत आहेत. संयुक्त मराठी मुंबई चळवळीमध्ये इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा समान आणि एक कार्यकर्ता म्हणूनच आलेला आहे, हे ध्यानात घ्या. आज तुम्ही तिथे असाल, तिथले काही जण इथे येतील, भाषण देतील, पण एक लक्षात घ्या, भाषणं होत राहतील. देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत. या कानाने आपण ऐकतो, या कानाने आपण सोडून देतो. सोडून न देता ते आत्मसात करून एकाचे 4, 4चे 8 मिल कामगार किंवा वारस जोडण्याचा प्रयत्न करा. कारण आपली जोपर्यंत संख्या दिसत नाही, या सरकारचं डोळे उघडणार नाहीत. या सरकारला आपला आवाज, तो सरकार ते ऐकणार नाही. म्हणून संख्या होणं महत्वाचं आहे. जमलेल्या प्रत्येक मिल कामगार कदाचित 80% वारसच असतील, कारण आता मिल कामगार 90च्या वर्षामध्ये आहेत, त्यांचे वारस आहेत. माझे वडील हयात नाही आहेत, त्यामुळे एक वारस म्हणूनच मी इथे आलेलो आहे. क्षीरसागर साहेब पण इथे वारस म्हणूनच इथे उपस्थित आहेत. तर माझी कळकळीची विनंती आहे की गिरणी कामगार जो आता 80-90 वर्षाला पोचलेला आहे, तर त्यांची जी मुलं असतील त्यांनी या चळवळीमध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं योगदान इतरही गोष्टीत देण्याचा प्रयत्न करा. जर आपला आता हा समूह आहे, व्हॉट्सअप समूह आहे, फेसबुक समूह आहे, आपले विचार 4 लोकांमध्ये नेण्याचा प्रयत्न करा. श्रम, वेळ, पैसा आणि थोडीशी अक्कल, या 4 गोष्टी महत्वाच्या असतात. ज्याच्या परीने ज्याला ज्या देता येतील त्या तुम्ही ते देऊ शकता. कारण हे कसं आहे, आज आता आपण सभा घेतोय, उद्या परत आपण सभा घेणार, परत ते हे होत राहणार आहे जोपर्यंत हे सरकारचे डोळे उघडत नाहीत. जसं आपण म्हटलंय, मराठी माणूस, गिरणी कामगार यांचं अस्तित्व ही मुंबई आहे. त्यामुळे घर जर दिलं तर ते फक्त मुंबईतच आपल्याला घ्यायचं आहे, बाकी कुठेही घ्यायचं नाहीये. पुढच्या या आधीच्या बैठकीतही आश्वासन दिलं होतं की जर चळवळीच्या माध्यमातून होत नसेल तर कायद्याने न्यायालयीन लढायची असेल तर आपण वकिलांची फौजही उभी करू, पण तुर्तास आपल्याला आपल्या चळवळीच्या माध्यमातून या सरकारचे डोळे उघडायचे आहेत. प्रेमाने, हट्टाने किंवा जबरदस्तीने. उपस्थित सर्व वारस आणि गिरणी कामगार यांच्याकडून एक अभिवचन हवं आहे की तुम्ही ठीक आहे एखाद्या समाज माध्यमाच्या तून इथे उपस्थित राहिलात. मला खास करून अभिनंदन त्या व्यक्तींचं करायचं जे मुंबई परिसरातून नव्हे, सातारा किंवा मला वाटतं महाड, मुंबईच्या बाहेरून पण इथे आलेले आहेत. एक दाद द्यावी वाटते. एवढी जागा नसून तिथे उभे राहिले, तेही शांत चित्ताने ऐकत आहेत. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे, या प्रत्येक जमलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे कॅमेराने आणि बघा, हे प्रस्थापित आहेत की विस्थापित आहेत? यांना गरज आहे, यांचा हक्क आहे. हे कुठे वेल सेटल नाही आहेत.
काल परवा आलेले समजा मुंबई महाराष्ट्रामध्ये जर झोपड्या अनधिकृत बांधत असतील आणि त्यांना एक SRA प्रकल्पमध्ये जर मोफत घरं मिळत असतील तर इथल्या गिरणी कामगाराला का नाही? तो तर मूळ इथला आहे ना, त्यांच्या जमिनी इथेच आहेत ना. का शेलू अंगणी ना होती मिल मुंबईतच होत्या ना. मग त्याच जागी तुम्ही नियमानुसार का नाही आपल्या या गिरणी कामगाराला वसवू शकत? का ते प्रश्न प्रलंबित आहेत? ठीक आहे, हरकत नाही. आपल्या या चळवळीच्या माध्यमातून आपण एक एक पायरी वरती जातोय. ती जाचक अट रद्द केली, त्यानंतर एक समिती गठीत केलेली आहे. म्हणजेच आपण आपलं ही चळवळ, आपलं हे यश हळूहळू मिळत चाललेलं आहे आणि हे आपल्याला संयमाने ठेवावं लागेल. ही एकजूट आपल्याला ठेवावी लागेल. जसं सरांनी सांगितलं, वज्रमूठ आहे ही वज्रमूठ फक्त दाखवायची नाही, वेळ पडली तर ती वज्रमूठ शिवरायांचा वारसा लाभलाय ना आपल्याला. शिवरायांचा वारसा लाभलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही वारसा आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. वेळ पडली तर शस्त्र म्हणजे तलवार येऊन नाही यायचं आहे, पण त्या आवाज उठवणं गरजेचं आहे ना. बरं, जे आवाज उठवतायत त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे ना. संख्या दिसली पाहिजे ना. तुम्ही आज याल इथे सभा घ्याल, सभेनंतर काय आपापल्या घरी जाल, पुढे काय? ही चळवळ पुढे कशी जाणार? नुसते विचार 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 नाही ना, प्रत्यक्ष अंमलात यायला हवं ना. ही मासिक सभा आहे, पण कोणीतरी तुमच्यापैकी एक पुढे येऊ दे आणि म्हणा की या इथे इथे मी राहतो, इथे माझी मासिक सभा किंवा बैठक घ्या. 5-50 तुम्ही मिल कामगार जोडा तिथे. आपल्या सर्कलमध्ये, आपल्या ज्या काही ओळखीच्या लोकांमध्ये मिल कामगार जे असतील, वंचित, शोषित, पीडित, प्रत्येकाला जोडा. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा भाग बनवा. 25,000चं टार्गेट आहे, खूप कमी आहे. किती गिरणी कामगारांना अजून घर मिळालेलं नाहीये? किती गिरणी कामगारांना मिळालं नाही अजून? 1,00,000 सव्वा लाख. मग 25,000 खूप कमी आहे ना. अजून 10,000 झालेले नाही आहेत. का नाही झाले? 1 महिना झाला आवाहन करतोय आपण आपल्या माध्यमातून. फक्त अंगठे वर नको आहेत, तो हातही उगारला जायला पाहिजे. एकमेकाला आपण ओळखतही नसू, पण कुठेतरी एक रक्त असं भिनभिनलं पाहिजे ना. बांधलेल्या झोपड्या तोडल्या. सॉरी सर, शिंदे साहेबांबद्दल वक्तव्य करतोय. शिंदे साहेबांनी वक्तव्य केलं की सगळ्या त्या झोपडींना मोफत घरं मिळतील. तीच तर गोष्ट आम्ही इथे पोटतिडकीने मांडतोय ना. आमची गिरणी इथे होती ना, मुंबईतच होती ना, अनधिकृत होती का? रोजगार गेले ना आमच्या बापदादांचे. आज काही वरती गेलेत, संघर्ष करत करत गेले वरती, वाट पाहत. आज त्यांचे वारस म्हणून आपण इथे लढतोय. जर काल परवा आलेले कोणी असो, मी कुठल्या जाती धर्मावर बोलत नाही, पण कोणी असो, काल परवा झोपडी बांधतात. आता 2011 पर्यंत आलेले ते नियमित करतायत. 95 पासून 2000 नंतर 2005, आता 2011, उद्या 2025 करतील. आपण कधीपासून होतो इथे मुंबईत? कधी होत्या गिरणी? 40-50 वर्षापूर्वी. प्रूव्ह करायची गरज आहे. हे इथे आता वंचित बसलेले आहेत का? काही लोकांकडे पुरावे नाही आहेत. पुरावे हाच आहे ना की ते कामाला होते. कागद कशाला पुरावे? कागदामध्ये तर तुमची सगळी तडजोड होते, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. खरं काय आहे? गिरणी कामगार होते तर होते ना, बस एवढंच बस झालं. तुम्ही आदिवास कायदा काल परवा आलेला देता. काल परवा आलेले लगेच खोटं खोटं काहीतरी नगरसेवकाकडून लिहून घेतात आणि आदिवास कायदा काढला की इथल्या सोयी सुविधांवर हक्क करतात. आपल्याला त्याची गरज आहे का? आपण मूळ मुंबईचे आहोत की नाही आहेत? विषय हा आहे. आपल्याला कुठल्या व्यक्तीविरोधात हा लढा नाहीये, त्या व्यवस्थेविरुद्ध लढा, हे लक्षात घ्या. जे व्यवस्थेत असतील त्यांच्या विरोधात हा लढा आहे. आज देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री, आम्ही त्यांनाच बोलत राहणार. उद्या एकनाथ शिंदे साहेब येतील तर आम्ही त्यांना बोलत राहणार. पण हा लढा संपणार नाही जोपर्यंत शेवटल्या शेवटच्या वंचित गिरणी कामगार किंवा वारसाला मुंबईत घर मिळणार नाही.
जास्त आवेगात जास्त जोशामध्ये बोलून भाषण करून टाळ्या मिळू शकतात, पण हे खऱ्या अर्थाने सार्थक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे इथे जे काही जी लोक बोलतायत, पोटतिडकीने बोलतायत, त्यांचे विचार इथे आत्मसात कराल आणि सहकार्याची भावना ठेवून कायमस्वरूपी आमच्या सोबत असाल. नुसते सोबत असूनही नाही, 4 तुमच्या अजून ओळखीची लोक तुम्ही जोडाल. पुन्हा पुन्हा सांगतो, आपली जोपर्यंत संख्या दिसणार नाही, या आंधळे आणि बहिऱ्या सरकारला काहीही समजणार नाही. आज मुंबईची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. मराठी अमराठी हा वाद येतोय. आम्हाला आमची विस्थापित झालेली गिरणी कामगार आणि वारस पुन्हा मुंबईत आणायची आहेत. हा वाद निर्माणच होणार नाही नंतर जर आपली संख्या वाढेल. आज आपण जवळजवळ 40% काहीतरी आहे, ती लोक 60%वर आलो आपण बाहेरची. उद्या ते 60% होणार, आपण 40%, आपण अल्पसंख्याक होणार. मग मुंबई ही मराठी राहील का? मग मुंबई मराठी राहण्यासाठी आपल्याला आपला गिरणी कामगार आणि वारस मुंबईत आणावाच लागेल. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी.